मित्र हो, ग्रामीण भागातील काही तरुण एखाद्या वेळी जेव्हा कठीण परिस्थितीतून त्यांना चांगली नोकरी लागते अथवा कठीण परिस्थितीतून आल्यानंतर ते एखाद्या चांगला व्यवसाय करतात आणि त्यातून ते मोठे होतात, त्यावेळी ते गाव सोडून शहरात जातात. शहरात गेल्यानंतर आपली परिस्थिती काय होती, आपली माणसं काय होती, हे सगळं ते विसरून जातात. मग सिटीत गेल्यानंतर तिथं चांगला आलिशान बंगला खरेदी करतो, त्यानंतर मोटरसायकलच्या ठिकाणी 4 चाकी गाडी खरेदी करतो, अंगावर सोनं नाणं पॉश कपडे, बायकोच्या अंगावर दागिने हे सगळं खरेदी करतो. आणि हा गडी काय करतो की गावात असताना ह्याला कोण कुत्रं विचारत नाही म्हणून एक चांगलं जबरदस्त चांगल्या जातीचं कुत्रं पाळतो आणि अगदी ऐशमध्ये आरामात सिटीमध्ये राहतो. गाव सोडून सिटीत गेल्यानंतर आपलं गाव काय होतं, आपल्या गावाकडची माणसं काय होती, आपल्या गावाकडची माती काय होती हे सगळं विसरून जातो. आणि कधी एखाद्या वेळेस सुट्टी पडल्यावर पोरासनी बायकासनी घेऊन गावात आपली गाडी धुरावळीत घेऊन येतो, काच बंद करून काळा गॉगल लावून. ज्यावेळी आत गावात प्रवेश करतो त्यावेळी घरात कोण आलं, त्याच्या घरात कोण त्याला भेटायला आलं तर त्याच्याशी बोलत नाही, 1 रुपयाची त्याला मदत करत नाही. सोफ्यावर बसून हातात रिमोट घेऊन माझी गाडी माझी माडी, माझ्याच बायकोची गोल गोल साडी करत दार लावून गबस. पण मित्र हो, निसर्गाचा एक नियम आहे, जर तुम्ही कितीही मोठे झालात आणि जर तुम्ही मागं वळून पाहिलं नाही तर तोच निसर्ग पुन्हा एकदा तुम्हाला गावाकडे खेचून नेऊ शकतो. काय माहित, ही सगळी संपत्ती तुमचा पोरगा हवेत फुकून उडवेल. यासाठी किती मोठे व्हा, पण आपली माणसं, आपलं गाव, आपली माती विसरू नका. कारण तुम्ही जसे मोठे व्हाल तशी तुमच्याकडं नम्रता यायला हवी.